पंडित सदानंदजी भगवान भोलेनाथाचे फार मोठे भक्त होते. ते वाराणसी येथे राहत होते. शिव मंदिरात ते अनेक वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करत होते. शिवपुराण, शिवव्रत, उद्यापन, शिव चालीसा और शिव भजन कीर्तन अशा सर्व पूजा पद्धती ते उत्तम रीतीने पार पाडत असत. अहो पंडितजी, आज एवढ्या लवकर तयार झाला आहात? सुशीला, आज एका घरी श्रावण सोमवारची पूजा आहे. ते शिवपुराणाचा पाठ करावयास इच्छितात म्हणून मंदिरातील पूजा आटपून थेट त्यांच्या घरी जाणार आहे. यायला संध्याकाळ होईल. पंडितजींनी शिव मंदिरात पूजा करून त्या लोकांच्या घरी पोहोचले जिथे शिवपुराणाचा पाठ करावयाचा होता. मग पंडितजी म्हणाले, जेव्हा मी पूजा सुरू करतो तेव्हा स्वतः भगवान शिव माझ्या पूजेचे श्रवण करण्यासाठी या आसनावर विराजमान होतात. ही तर पंडितजींची श्रद्धा आहे, म्हणूनच विश्वासाने हे आसन ते ठेवतात, नाही का? पूजा करून पंडित सदानंद घरी आले. आलात का तुम्ही? चला आता जेवून घ्या. उद्यापासून तर मंदिरातही तुमचा अधिक वेळ जाईल. शिव मंदिरात भक्तांची गर्दी होऊ लागेल. मग दुसऱ्या दिवशी पंडित सदानंद सकाळी लवकर मंदिरात पोहोचले. पहिले प्रभू शिवशंकराचे आसन अंथरतो, मग पूजा सुरू करतो. पंडितजी एक अतिशय थोर महाराज शिव मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. त्यांच्या मागे भक्तांची मोठी गर्दीही आहे. मग महाराज येतात. या महाराज या, आज शिवरात्रीच्या पावन प्रसंगी या मंदिराची शोभा वाढवा. स्वामी महाराज की जय हो. स्वामी महाराज की जय हो. सर्वांचे कल्याण हो. प्रथम आम्ही मंदिरात थोडं विश्रांती घेऊ इच्छितो. ठीक आहे, हे आसन आमच्यासाठी ठेवले आहे का? अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. क्षमस्व स्वामी महाराज, हे आसन मी भोलेनाथासाठी सजवतो. ते माझ्या पूजेत स्वतः उपस्थित राहून ते पूर्ण करतात. मूर्खा, कधी देव असे आसनावर येऊन बसतात काय? हे शक्य आहे का? हो, माझा विश्वास आहे. अनेक वर्षापासून मी हे आसन ठेवतो आणि मला ठाऊक आहे की भगवान शंकर नेहमीच माझ्या पूजेत येथे विराजमान होतात. बरं, तर मग सिद्ध करून दाखव पंडितजी की खरोखर भगवान शंकर या आसनावर बसतात. स्वामी महाराज, भगवानावरील श्रद्धा आणि विश्वासच आमच्या पूजेचे यश निश्चित करतो. फाजील बोलू नका पंडितजी. मला प्रमाण द्या की या आसनावर शंकर महाराज बसतात. मी सुद्धा तुमच्या भक्तीतली शक्ती पाहू इच्छितो. असे काय आहे तुमच्यात की तुमच्या म्हणण्यावरूनच भगवान स्वर्ग लोक सोडून येथे तुमच्या पूजेत येतात? स्वामी महाराज, तुम्हाला प्रणाम हवे असेल तर मला उद्यापर्यंतची मुदत द्या. पण मी कसा विश्वास ठेवू की पंडितजी तुम्ही काही कपट करणार नाही? जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर हे आसन तुम्ही आपल्या जवळ ठेवा आणि उद्या जेव्हा मी पूजेच्या वेळी ते येथे ठेवीन तेव्हा तुम्ही ते उचलून दुसरीकडे ठेवा. तुम्हाला प्रमाण मिळेल. ठीक आहे. जर तू खरा भक्त असशील तर मी तुझा सेवक बनेन आणि जर तू अपयशी ठरलास तर तुला हे मंदिर सोडून जावे लागेल. मला तुमची अट मान्य आहे स्वामी महाराज. स्वामी महाराजांकडे आसन सुपुत्र करून पंडितजी घरी आले. लोक या विषयावर चर्चा करू लागले. माहित नाही भाऊ, आता उद्या बघू कोण जिंकतो आणि कोण हरतो. अरे भाऊ, पुजारीजी अनेक वर्षापासून या मंदिराची सेवा करीत आहेत. त्यांचा विश्वास नक्कीच भगवान शंकरावर असेल, तेव्हाच त्यांनी एवढी मोठी गोष्ट सांगितली. बघू उद्या काय होते ते. तिकडे स्वामी महाराज आपल्या चेल्याशी बोलू लागले. मला ठाऊक आहे, हा पंडित अनेक वर्षापासून मंदिरात चढणाऱ्या दान दक्षिणेवर ताव मारत बसला आहे. आता या पंडिताचा खरा चेहरा लोकांसमोर आणायची वेळ आली आहे. स्वामी महाराज, तुम्ही अतिशय योग्य अट ठेवली आहे. उद्या या पंडिताचे भांड फुटणारच. मग सर्व लोक तुमची वाहवा करतील. पंडित सदानंद घरी आले. सुशीला विचारते. पंडितजींनी तिला सारी गोष्ट सांगितली. ऐका हो,
तुम्ही तर भगवान भोलेनाथाचे परम भक्त आहात, मग भोले भंडारी असताना तुम्हाला चिंता कशाची? हो सुशीला, मी सर्व काही भोले बाबावर सोपवले आहे. मला ठाऊक आहे ते माझ्या विश्वासाची लाज नक्कीच राखतील. पंडितजी भगवान शंकराला स्मरण करू लागले. हे भोलेनाथ, हे परमेश्वरा, उद्या तुमच्या भक्ताची परीक्षा आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही नक्कीच माझी मदत कराल. मग दुसरे दिवशी पंडित सदानंद मंदिरात पोहोचले. स्वामी महाराज आधीच मंदिरात आलेले होते. या पंडित सदानंदजी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. चला, हे घ्या भगवान शिवाचे आसन, ते ठेवा आणि पूजा सुरू करा. पाहूया भगवान येथे विराजमान होतात का नाही. मग पंडितजी पूजा सुरू करतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे शिवशंकर, जर मी खऱ्या अंतकरणाने तुमचे नाम घेतले असेल, जर मी नेहमीच माझ्या शिवशंभूची सत्यनिष्ठेने पूजा केली असेल, तर आज माझे भोलेनाथ येथे विराजो. हे नीलकंठ आज येथे विराजो. पंडितजी भगवान शंकराचे स्मरण करून मंत्र जप करीत होते. स्वामी महाराज वाट बघत होते की कधी पंडितजींचा विश्वास तुटेल आणि ते खोटे ठरतील. तेव्हाच स्वामी महाराज, जर तुम्हाला वाटत असेल की भगवान शंकर या आसनावर नाहीत, तर तुम्ही हे आसन उचलून दुसरीकडे ठेवू शकता. अरे, यात काय मोठं आहे. थांब, आताच मी हे आसन तिकडे ठेवतो. दूध का दूध, पाणी का पाणी लगेच होईल. अरे, हे आसन उचलत का नाही? अगदी ढस ते मसही होत नाही. हे अशक्य आहे. अरे, मी तर पूर्ण ताकद लावत आहे. हे आसन उचलणे माझ्यासाठी अशक्य झाले आहे. म्हणजे खरोखर भगवान शंकर यावर विराजमान आहेत का? तेव्हाच स्वामी महाराजांना जाणवले जणू कोणी त्यांचा हातच झटकून टाकला आहे. ते घाबरले आणि पंडितजींची क्षमा मागू लागले. सर्व लोक हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाले. हे महादेव, आपण खरोखर या आसनावर विराजमान आहात. मला विश्वासच बसला नाही. पंडितजी, मला माफ करा. तुमची भक्ती जिंकली, मी चुकीचा होतो. आपण खरेच भगवान भोलेनाथाचे सच्चे भक्त आहात. नाही नाही स्वामी महाराज, भगवान शंकरासाठी सर्व भक्त समान आहेत. फक्त विश्वास आणि भक्तिभावाची आवश्यकता असते. भगवान शंकरांनी पंडित सदानंद यांचा विश्वास तुटू दिला नाही. स्वामी महाराजांना कळून चुकले की पंडित सदानंद यांच्या भक्तीत प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती प्रत्येक भक्ताकडे असते. फक्त त्यात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करण्याची गरज असते. अशा प्रकारे महाराजांनी पंडितजीची क्षमा मागितली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.